मित्रांनो, या स्पॉटला आपण मासे पकडायला आलोय, पण आपल्याला वाघोलीवरून इथपर्यंत यायला भरपूर उशीर झालेला आहे. तर आत्ता इथून पुढे तर काय आपल्याला व्हिडिओ शूट करता येणार नाही आहे. आपण लहान माशाची जाळी सोडणार आहे. तर उद्या सकाळी आपण तुम्हाला दाखवू काढताना की आपल्याला किती मासे सापडतात. तर आपल्याला या ठिकाणी नाईट कॅम्पिंग पण करायची आणि मासे पण पकडायचे. तर चला आता मासे पकडू. हे बघा मित्रांनो, आपण आता इथं जाळं सोडलं, नदी इथं पाठीमागे बघा जाळं सोडलं, एवढे मळे पडलेले. तर आता आपण त्याची रेसिपी करून घेतोय. हे बघा, तेल तर आणणं शक्य नव्हतं म्हणून आपण तूप आणले. मित्रांनो, आपण जे मळवे मासे बनवतोय ना, ते खूप नाजूक असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला मसाला आहे ना पूर्ण शिजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मासे सोडायचे. भरपूर झालेलं आहे आपल्याला एवढं. मित्रांनो, मीठ टाकतोय, हे बघा. बघा मित्रांनो, आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे आत्ता. मळवे मासे असल्यामुळे आपल्याला जास्त हलवता येत नाही आहे रस्सा. त्यांना जागेवर शिजून द्यायला लागतात, नाही तर भुगा होतो त्यांना. बघा मित्रांनो, आपले रेसिपी तयार झालेली आहे. आता उतरून घेऊ आणि भात बनवू. बघा मित्रांनो, आता भात करायला ठेवतोय. हे बघा, पातेलं एकदम ओके बसलेलं आहे. पाणी, हे बघा, हा 1 किलो इंद्रायणी आहे. भारी क्वालिटीचा आहे, त्याच्यामुळे काय बघायची गरज नाही आहे. मीठ मित्रांनो हे जास्त झाले, सगळं तर काय टाकणार नाही आपण. हे बघा, एवढं काढलेलं आहे आणि हलवून घेऊया एकदा. हे बघा मित्रांनो, भात शिजत आलेला आहे आपला. आणि इकडे पाहू शकता, आपण टेंट लावलेला आहे. तर आज आपल्यासोबत आहे साहिल आणि मी. आम्ही दोघंजण या टेंटमध्ये झोपणार आहे. भात पूर्णपणे तयार झालेला आहे. आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की थोडा गिचका आहे, पण हा इंद्रायणी आहे, त्यामुळे तो असाच बनतो. तर चला आता जेवण करून घेऊ.
बघा मित्रांनो, हे ताट आहे, मळवे मासे, इंद्रायणीचा राईस. थोडं पिऊन बघू आपण. एकदम मस्त झालेलं आहे. रात्रीचे मित्रांनो आता साधारण 11 वाजलेले आहे बघा स्वयंपाक होऊन जेवण करायला. तर हे बघा, आणि तुम्हाला हे पण दाखवतो. हे बघा, हे तुम्हाला डिंबळे दिसत असतील आपल्या जाळ्याचे. हे डिंबळे आपण एकदम असं म्हणजे नदीच्या कडेलाच आहे, एकदम पाण्याच्या जवळ बसलोय. तर खाऊन बघू. मित्रांनो, नदीला खायच्या आधी पहिल्यांदा एक घास असा साईडला ठेवायचा असतो. एक घासाने हे बघा एक मासा पण ठेवलेला आहे आपण. खाऊन बघू, तुम्हाला सांगतो. भूक तर खूप लागलेली आहे. एक नंबर लागते. आणि हे बघा मळवे. मित्रांनो, मळव्या माशाची टेस्ट एकदम अप्रतिम असते. तर मित्रांनो, तुम्हाला आपण बाईट तर सांगितलेली कशी, टेस्ट पण एकदम छान झाली. तर जाळे सोडताना तर काय आपल्याला व्हिडिओ काढता नाही आलेला, पण उद्या सकाळी आपण तुम्हाला जाळे काढतानाचा व्हिडिओ दाखवू. तुम्हाला कळेलच मासे पडलेत किंवा नाही ते. तर चला आता जेवण घेऊ. आता व्हिडिओ स्टॉप करतोय, डायरेक्ट उद्या सकाळी दाखवतो. मित्रांनो, रात्री आपण जाळी सोडली होती इथं. हे बघा, जाळी तुम्हाला दिसू शकतात. हे एकच जाळ आहे आणि पलीकडे एक जाळ आहे, पण ते दिसणार नाही तुम्हाला कारण ते खाली बुडतंय. तर आपण आलो होतो भाजीसाठी मासे पकडायला. हा स्पॉट आहे वडगाव मावळा आणि काने फाटा याच्या मधोमध्ये. तर बघा, हा आपला टेंट आहे. रात्री आपण इथंच रेसिपी बनवली, इथंच झोपलो होतो. तर हे बघा, हे टेकड्या असल्यामुळं इथं सूर्यप्रकाश खूप उशिरा येतोय, त्याच्यामुळे आपण उशिरा जाळं काढायला चालू करतोय. आता साधारण 9 वाजलेले. तर जाळं काढून बघू. जर आपल्याला रेसिपी पुरते मासे सापडले तर आपण एक छोटी रेसिपी करू आणि आपल्या घरी म्हणजे पुण्याला जायला निघणार आहे परत. तर चला आता जाळी काढून घेऊ. बघा मित्रांनो, हा शेवटचा टोक आहे जाळ्याचा. इथून आपल्याला जाळं गुंडळत घ्यायचं आहे. असं तुम्हाला दिसायला जरी हा बाग लहान दिसत असेल तर पाणी भरपूर खोल आहे. आपण पायाने फिरून जाळं सोडलेलं आहे, पण तरी पण साधारण डोक्या इतकं किंवा डोक्यापेक्षा जास्तच पाणी आहे या ठिकाणी. तर चला आता जाळं काढून घेऊ. बघा मित्रांनो, हा आपला पहिला टोक आहे जाळ्याचा. मासे बघा, हे बघा, हे बघा साईज बघा या मळव्यांची. हे बघा किती मासे बघू शकता तुम्ही. हे बघा साईज पण केवढी मोठी आहे बघा. मित्रांनो, माझा हात खूप मोठा आहे बऱ्याच जणांना, त्यामुळे मासा लहान वाटतो. मित्रांनो, हे बघा एक वाम पडलेली. हे बघा लहान आहे तशी, पण आहे. ज्या भागात आपण मासे पकडतो त्या भागात ह्या साईजला पण भरपूर किंमत आहे. गावरान वाम सहजासहजी सापडत नाही. जर आपल्याला अजून वाम सापडली तर आपण वांबीचीच रेसिपी करणार.
मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतं म्हणजे व्हिडिओ बघताना हे काय व्हिडिओ आहे, पण हे व्हिडिओ बनवताना किती रिस्क असते ना हे याचा अंदाज फक्त त्यांना येतो जे मासे पकडणारे असतात. ज्यांना मासे पकडण्याचा अनुभव नाही त्यांना या गोष्टीचा कधी अंदाज येणार नाही. हा स्पॉट आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिलेला नाही आहे, पण आम्ही डायरेक्ट रात्री आलो आहे फक्त मॅपवरती पाहून आणि उतरलो इथं. बघा मित्रांनो, इथं एक वांब आहे. बघा मित्रांनो, साईज मळ्याची. मित्रांनो, आपण खास हा व्हिडिओ बनवण्यासाठी वाघोलीवरून तर वडगाव मावळपर्यंत आलो. आपल्याला काही अंदाज नव्हता, पण ज्या पद्धतीने मासे पडलेत ना, खरंच आपलं म्हणजे इथं येण्याचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. कारण मासे आपल्याला भरपूर भेटलेत. अजून तर आपल्याला हे अर्ध जाळं आहे आणि पलीकडं पण एक जाळं आहे. पलीकडलं जाळं हे कमी हाईटचं आहे, त्याला मासे नसतील कदाचित, पण हे एका जाळ्यामध्ये मात्र आपलं काम एकदम परफेक्ट झालेलं आहे. मित्रांनो, खेकडा होता, पाहिलं तुम्ही, हे बघा वाम कशी कुरतडली. नाईटला मित्रांनो हा एक प्रॉब्लेम नेहमी असतो की मासे आहे ना हे करतात, कुरतडून खातात खेकडे. पण आपल्याकडे पण काही पर्याय नव्हता. हे बघा, ही जवळजवळ 4थी का 5वी वाम आहे. बघा मित्रांनो, पाणी किती आहे. एक तर मासे, हे जाळ्याचं वजन आणि पाणी पण खोल आहे. बापरे बाप. हे बघा मित्रांनो, इथं एक वांबे आणि एक शिंगटा पण आहे. बघा, शिंगटा खाल्लाय खेकडाने. मित्रांनो, जाळ्याचं वजन खूप झालं, आपल्याला घेता येणार हातावरती. जाळं इथं ठेवलंय. आता बाकीचं त्या टोकावरून आपण इकडे घेऊन येणार आहे. मित्रांनो, त्या जाळ्याचा राहिलेला एक तुकडा आहे, फक्त एकच पीस आहे. तर आपण वजन जास्त झाल्यामुळं ते जाळं तिथंच ठेवलं आणि हे काढायचं चालू केलं. हे बघा, बघा मासे. मित्रांनो, हे बघा, ही घाण तुम्ही पाहू शकता. हे पाण्यातले आहे ना, माती असते, थोडं चिखल आहे, तर याला मळी म्हणतात. आपल्या जाळ्यांना जाळी सोडल्यानंतर मळी बसते, त्यामुळे मासे पडायचं प्रमाण कमी होतं. जर मळी नाही बसली तर मासे हे आता हे दिसतात ह्याच्यापेक्षा जास्त राहिले असते. पण मळी ही बसतेच, त्याला आपण जास्त तर काय पर्याय नाही उपलब्ध करू शकतो. हे बघा मित्रांनो, इथं वाम आहे, हे बघा, आणि खाली मळे पण बघा किती आहे. हे बघा, मित्रांनो, इथं पण वांबीचं डोकं कुरतडलेलं आहे. हे बघा इथं. मित्रांनो, दांडवनची साईज बघा, ज्याला आपण पेन्सिल फिश म्हणतो. हे बघा कसली साईज आहे याची. बघा हे मासे. काय आहे, मासे का जोक आहे. मित्रांनो, आपण कधीच एवढे मासे पकडत नाही, आपण टाळतो. कारण मासेमारी आपला व्यवसाय नाही आहे, छंद आहे. आपण गरजेपुरतेच मासे पकडतो. पण तुम्ही बघा, हे लकी ड्रॉ सारखं झालं. एका जाळ्याला इतके मासे पडलेत, अजून एक जाळं बाकी आहे. तर बघू आता आपल्याला किती मासे पडतात. हे बघा, बघा हे मासे. मित्रांनो, आपण त्या जाळ्याचा व्हिडिओ नाही बनवणार शूट करताना. जर एखादा वेगळा मासा गावला तरच बनवणार आहे. मळवे असेल तर आपण दुसऱ्या जाळ्याचा व्हिडिओ शूट नाही करणार, कारण हे एकाच जाळ्यात एवढे मासे पडलेले आहेत आता. बघा मित्रांनो, वाम साईज बघा. हे बघा, जिवंत आहे.
मस्त साईजची आहे. थोडी लपटून घेतली आपण. हे बघा एकाच घरावरती होती. हे बघा मित्रांनो इथं एक वाम आहे. हे बघा बघा मित्रांनो वाम एवढं वांबी आहे. अजून जाळ्यामध्ये 5-6 वांबी आहेत, पण आपल्या रेसिपी पुरत्या झाल्या तर आता आपण एवढ्या घेतलेल्या आहे साफ करायला. तर चला एक नंबर माल सापडलेला आहे आपल्याला. या वर्षीची आपली पहिलीच वांबीची रेसिपी करून घेऊ. चला आता. मित्रांनो बऱ्याच जणाला असं वाटेल की आपण तूप का वापरतोय. तर तेल आपल्याला वाहून न्यायला खूपच त्रास होतोय. प्रवास लांबचा असतो 60 किलोमीटर 70 किलोमीटर. त्याच्यामुळे आपण सांडलवण होऊ नये म्हणून तुपाचा वापर करतोय. पण हे बघा हे चांगलं तूप आहे, हे डालडा वगैरे नाही आहे. हे बघा कांदा टोमॅटो. बघा हे वांबीचे तुकडे आपण प्रत्येक वेळेस अगोदर मसाला परतून घेत असतो, पण वाम हा एकदम कडक होणारा मासा आहे. त्याच्यासाठी अगोदर वाम परतून घ्यायची आणि मसाला आपल्याला नंतर टाकायचा. मित्रांनो बघा आपण जेवढ्या वाम आपल्याला सापडल्या होत्या ना त्यातल्या फक्त अर्ध्या घेतल्या. तरी आपल्याला वाटत होतं भरपूर होईल, पण बघा पूर्ण कढईत भरलेली आहे आता. बघा यात एक कांदा मसाला, हळद, धने पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला. मीठ आपल्याला शेवटला टाकायचं. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचे. मित्रांनो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कायम चिलापीच पकडत असतात. बघा पकडायचं ठरवलं तर आपण वेगळे मासे पण पकडू शकतो. पण अडचण अशी आहे की पुण्यामध्ये तर चिलापी सोडून दुसरा मासा पकडणं शक्य नाही, कारण हे पुण्यातल्या लोकांना माहीत आहे. पुण्यात चिलापीच प्रामुख्याने तुम्हाला सापडणार आहे. आता बघा हे वाम पकडण्यासाठी आपल्याला वाघोलीवरून आपण वडगाव मावळपर्यंत आलोय. त्यामुळे आपल्याला वाम सापडले. बघा याच्यात एकही दुसरा मासा नाही आहे, फक्त वांबीच आहेत. मासे पकडायचं ठरवलं तर वेगळे पकडता येतात, पण पुण्यामध्ये तर ते शक्यच नाहीये. मित्रांनो मसाला बऱ्यापैकी शिजलाय. आता पाणी टाकतोय आपण. हळूहळू टाकायचं पाणी. मित्रांनो वाम मासा शिजायला थोडं जास्त पाणी लागतं. त्याच्यामुळे दुसरे मासे असते याच्यामध्ये मळे वगैरे तर नसते एवढं पाणी टाकलं, पण वांबीसाठी आपण जास्त पाणी. हे बघा मित्रांनो मीठ टाकतोय. हे बघा मित्रांनो वाम शिजलेली आहे. तर उतरून ठेवू आणि भात करून घेऊ आपण. पाणी टाकले, आता थोडं गरम झालेलं आहे पाणी. आता त्याच्यामध्ये आपण हे बघा दगडफूल, तमालपत्र, खडा मसाला सगळा नाही टाकणार आपण, मोजकाच हे टाकणार याच्यामध्ये, दालचिनी वगैरे बघून.
हे बघा मित्रांनो, अर्धा किलो तांदूळ आहे इंद्रायणीचा, चांगल्या क्वालिटीचा आहे, त्यामुळे खडे वगैरे बघायची काही गरज नाही आहे. आपण टाकतोय आता याच्यामध्ये. हे प्लॅस्टिक आपण जेवढं आणलंय ना मित्रांनो, जाताना सर्व आपण घरी घेऊन जायचंय, नदीला काही कचरा करायचा नाही. हे बघा मीठ टाकून घेतो भातात. एवढं काढलेलं आहे, उगाच खराब करून उपयोग नाही. मित्रांनो बघा आपली रेसिपी तयार झाली. हे बघा भात पण झालेला आहे. थोडा गिचका आहे, पाणी आहे थोडं याच्यामध्ये अजून, पण हरकत नाही. हे बघा हे आपलं वांबीचं कालवण आहे. हे बघा हे बघा. आपण जास्त मासे खातच नाही मित्रांनो, त्यामुळे एवढेच पीस घेतलेले आहे. तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो. मित्रांनो एवढं भारी आपलं कालवण झालेलं आहे ना. शेवटी मासा वाम आहे. आता वाम खाणाऱ्याला माहिती आहे याची टेस्ट कशी आहे, आणि तुम्ही बघू शकता. हे बघा पीस पण बघा. हे बघा वाम म्हणलं तर काय काट्याचा काय विषयच राहत नाही याच्यामध्ये. एक नंबर. हे बघा काय विषयच नाही बघा. बघा सॉलिड रेसिपी झालेली आहे. भाजी पण आहे, भात पण एकदम भारी झालेला आहे. आता जेवण घेतो मित्रांनो. नेहमीपेक्षा हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण आपण प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित बनवण्याचा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजच्या या दोन रेसिपी आवडल्या असतील, रात्री केलेली आणि या आजची केलेली, तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.